आज आम्ही चाललोय बार्बेक्यू नेशनला। आधीच सगळं बेल्ट लूज करतायत। हा पूर्ण टेबल आहे ना आपला रिझर्व आहे। चिकन नॉनव्हेज सूप आहे। शिवांशने आधीच काटा चमचा घेतलाय बघा। हा मासा फिश आहे। चिकन विंग्स आलं इथे आपलं। एवढ्या चांगल्या गार केल्या भारीला। या साईडला सुद्धा आता पाणीपुरी आली आहे। पप्पाने सगळे डेझर्ट ट्राय करा। एक अजून काय टाकायचं आहे का? मसाला कोक आणलाय। चल 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 इथे आपला अजून एक सबस्क्रायबर भेटलाय। सार्वजनिक लाईन असते ना, पुढे बघा किती पुढे आले। वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिशमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आम्ही चाललोय बार्बेक्यू नेशनला। घाई गडबडीत ब्लॉग बनवतोय कारण की आम्हाला लेट झालाय। मी बोललो की बार्बेक्यू नेशनला चाललोय तर ब्लॉग तर बनवला पाहिजे। आज आम्ही खाणार आहे आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि तुम्हाला पण जायचं असेल तर पूर्ण हे सगळं इन्फॉर्मेशन मी या ब्लॉग मध्ये टाकणार आहे। जिथे आम्ही चाललोय ना ते आमच्या इथून आहे ना 30 मिनिटावर आहे। तर लगेच आता जाऊया। आमची रिक्षा आली आहे तिकडे आणि मामांची ती बघा या साईडला रिक्षा आली आहे। तर कल्याणचा तो मॉल आहे कुठला आहे ते सगळं मी तुम्हाला लगेच आपण पोहोचूया। आणि आम्ही आहे ना मित्रांनो आता आलोय मेट्रो जंक्शन मॉलला। सुंदर असा हा आपला मॉल आहे। काय मग आज बार्बेक्यू नेशन म्हणजे चेपत राहा। अरे पण चेपण्यासाठी पण तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे ना। चालेल जेवढं होईल तेवढं करूया आपण। जे काय घालत आहे पण हे आनंद तर घ्यायला जाऊया आता। फर्स्ट फ्लोअरला आहे आपलं बार्बेक्यू नेशन। पप्पा आधीच सगळं बेल्ट लूज करतायत म्हणजे कसं खायला जरा होईल त्यांना। हे बघा दीदी आली आहे आणि इथे आपले जुजू आले। जुजू आज एकदम मीरा रोड वरून खास चेपण्यासाठी। आणि इथे आत्याचं तर काय मेन कोर्स मध्ये सगळं संपेल मला असं वाटतंय। स्टार्टर मध्येच आत्या खतम होणार आहे। पप्पा तर बाबा मला वाटतं सगळे बाहेर आल्यानंतर पण पप्पा मला आत दिसतील। एकदम बेल्ट लूज केलाय त्यांनी। टॉप एक नंबर वाटतो। मीरा रोड वरून घेतलाय असं वाटतं। डोंबिवली का माल आहे। अच्छा आपलं जे बार्बेक्यू नेशन आहे ना ते सगळ्यात लास्ट फ्लोअरला आहे। फर्स्ट फ्लोअरला नाही आहे। आता आम्ही वर आलोय तिकडे आपला बार्बेक्यू नेशन आहे। हा पूर्ण टेबल आहे ना आपला रिझर्व आहे। आपण आधीच आहे ना कॉल करून सांगितलेलं त्यांना। आणि हे असं आपलं बार्बेक्यू नेशन आहे। जास्त मोठं नाहीये पण ठीक आहे ना। नीटपणे बसून घेतलंय। अर्धी मंडळी येते इथे। आपले दुसरे खाणारे मेंबर पण आले आणि इथे शिवांश इकडे। शिवांश इकडे सांग आज आपण कुठे आलोय? कोण बोललं कार नाही चालवणार आहे? तो म्हणजे खायला नाही खेळायला आलाय मॉलमध्ये। बघा आपले जिजू पूर्ण आहे ना अशी रेकी करून घेत आहेत। काय काय आहे खायला सगळं बघून घेत आहेत। कुठे आईस्क्रीमचं कॉर्नर आहे कुठे काय। आणि इथे बघा आपले मामा जे फक्त व्हेजसाठी आले आहेत। शिवांशने आधीच काटा चमचा घेतलाय। मामा तर आपले व्हेज आहेत म्हणजे त्यांचं स्टार्टर पनीरवरच असणार आहे आणि ते पनीरवरच आज ताव मारणार आहे। हे बघा ऍक्टिंग करतात बघा। आणि सगळ्या बायका तिकडे बसलेत। मामा असेच बसलेत तुम्ही वेगळं समजू नका। हे बघा सगळ्या बायका तिकडे बसलेत। हे ओपन करतात आणि याच्यावर स्टिक्स लावतात बार्बेक्यूचे। ते तुम्हाला आता बघायला मिळेलच। पप्पा आपला व्हॉट्सअप स्टेटससाठी फोटो घेत आहे तिकडे आधीपासूनच। हे बघा आता हे दोन खाचे होते ना ते ओपन केलेत। या साईडला ते व्हेजचं बार्बेक्यू लावणार आहेत आणि या साईडला नॉनव्हेजचं। माझ्यासोबत एक असा माणूस बसलाय नॉनव्हेज वर असे ताव मारतात आणि ज्यांना नॉनव्हेज वर एवढं प्रेम आहे म्हणजे आता काय सांगू। माझ्यासाठी गटारी कामाची नाही कारण की ते नाही पाळत। आता मी पाळणार आहे तर माझ्यासाठी तर आज खास आहे। मला तर खावंच लागणार आहे दाबून। एक दिवसच आहे माझ्यासाठी। नंतर 30 दिवस फक्त मला फोटोमध्ये चिकन बघायचं। जमतंय का त्यांनी नाही तर हाताने खा। ते बघा कसं कापून कापून खातोय बघा। चिकन विंग्स आलंय इथे आपलं। लॉलीपॉप येणार नहीं वो वेज है। मेरे को तो गजब बेइज्जती है। एक ही वेज है मैं नॉन वेज हूँ। त्यांना वाटलं मी पण वेज आहे। चिकन विंग्स आता जिजू ट्राय करताय। कसं आहे? एक नंबर। हे बघा आता आपला बार्बेक्यू लावलं जातंय। या साईडला सुद्धा आता पाणीपुरी आली आहे। मामांनी आता खाल्ली। कशी आहे पाणीपुरी? हा वेज। आता इथे लावतील एक एक करून। पायनॅपल भाजीपाला सगळं तुम्हाला मिळेल। ब्रोकली पण दिली आहे। आता त्यांनी लावलं तर आहे। अरे मामा तयार नाही ते गरम कर। अरे खाऊन बघ ब्रोकली। इकडे येऊन पण ब्रोकलीच खातोयस काय बोलू आता तुला? सळ्यांवर सळ्या लावल्यात नुसत्या। मजा नाही ब्रोकलीला मजा नाही। फक्त व्हिडिओसाठी नंतर हा पूर्ण मजा घेऊन खातो। मी आतापर्यंत एवढ्या तंगड्या गार केल्यात। अजून आपलं नॉनव्हेज येणार आहे जे या साईडला लागेल बार्बेक्यू ते खाणार आहे। परत अजून डेझर्ट आहे। पोटात जागा जमवली आहे मी। नॉनव्हेजचं आले आता इथे कोळंबी लेग पीस सगळं। हे बघा दीदी लावते। कलेजी बघा कशी लटकते तिकडे। मामांनी इथे काय घेतले? सोयाबीनचा स्टार्टर आहे। कसा आहे मामा? छान आहे ना?
भारी ना. मी माझ्या हातात आता एक सळी घेतली आहे. आता अजून ते आधीचं स्टार्टर आलंय तेच खातोय. या जिजू एक सळ्या उचला आणि हा ना. त्याला तसं जमलं नाही चमचेने खायला म्हणून त्यांनी कसं खाल्लं बघा. इकडे आहे ना बासा म्हणून एक फिश आहे, तो तुम्ही आल्यानंतर ना ट्राय केला पाहिजे. ग्रीन चटणी पण असते इकडे. हे बघा बासा फिश, काटा एकदम नसणार याच्यात. जिजू आता उतरवतात माझ्या ताटामध्ये. माहिती ना आता इथे सॅलड घेत आहेत. हे बघा बाकीच्या गोष्टी असतात नाही तिथे तुम्हाला स्वतःहून उठून घ्याव्या लागतात. या साईडला सुद्धा बुफे लावलाय. इकडे सूप असतं, स्वतःहून उठून यायचं आणि घ्यायचं. जिजू काय खाल्लं पाहिजे इकडे आल्यावर जरा सांगा. भरपूर काय ट्राय करू शकतो पण मटन कबाब नाही आहे. मटन कबाब नाही आहे का? आणि ट्राय केलेलं मटन कबाब. अच्छा, वर्लीच्या बार्बेक्यू नेशनला जिजूने ट्राय केलेलं. कसं आहे मामा? चिकन हंडी आणि रोट्यांपेक्षा तर बरंच. बघा हा बासा फिश आहे. इकडे तुम्हाला आईस्क्रीमचं कॉर्नर आहे. आत्या पण राऊंड मारते गार्डनमध्ये आल्यासारखी. तिकडे बघते काहीतरी. आत्या कसं वाटलं? एकदम छान. छान ना. या साईडला डेझर्ट लावले. एक डेझर्ट आहे, तुम्हाला जे डेझर्ट हवे असतील ते तुम्ही घेऊ शकता. रबडीसारखं हे काहीतरी आहे इथे. असं सगळं डेझर्ट आहे. आता मला नावं मी बोलायला गेलो तर रात्र जाईल. हे बघा ही कशी एक उचलून घेऊन चालली आहे बघा खात खात. ही अशी तर ना तिखट लागलं म्हणून मी खाल्लं. अच्छा, तिखट लागलेलं म्हणून. बार बार झूठ बोलो. आत्या ना आता इथे नॉनव्हेज सूप घेते. थांब मी पकडतो. ये चिकन नॉनव्हेज सूप आहे ते घेते ती. आईस्क्रीमला बघा कसं ठेवलंय. स्वतःहून ओपन करायचं आणि स्वतःहून घ्यायचं तुम्हाला कुठलं आईस्क्रीम हवा असेल तर. ते अजून एक आईस्क्रीमचं कॉर्नर सुद्धा आहे जे तुम्ही स्वतः कस्टमाइज करून घेऊ शकता. की कुल्फीवर तुम्ही ते शेव सब्जा सगळं टाकून घेऊ शकता. शिवांशने स्वतःसाठी कलिंगड घेतलंय. कसं आहे? आत्यानं इथे मोजिटो मागवते. मोजिटोसाठी पैसे भरावे लागतात काय? बेवरेजेस आहेत ना, कॉकटेल मॉकटेल याच्यासाठी आपल्याला पे करायला लागतं. बाकी जे आहे ते इन्क्लुडिंग द्या आपल्या कार्टमध्ये. काय बोलायचं दीदी तुला? मोजिटो नाही सॉरी. तुझं पण चॅनल आहे ना, काय सांग? वाव, शौर्य द किंग ऑफ द फन. तर नक्की शौर्याचा फन बघा. काय? नितीन पाटील. ठीक आहे. मी व्हिडिओ बनवत होतो तर ते मला विचारायला आले की तुमचं चॅनलचं नाव काय. चालेल बघा आता व्हिडिओ नक्की. आणि कसं वाटलं इथे येऊन बार्बेक्यू नेशनला? काय काय खाल्लं आतापर्यंत? चालेल चला एन्जॉय करा. बाय बाय. इथे आपला अजून एक सबस्क्रायबर भेटलाय. बोलत होता की त्यांनी माझं चॅनल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलेलं. तो कैसा लग रहा है बार्बेक्यू नेशन? क्या क्या खाया अब तक? ठीक आहे चलो, थँक्यू मिलने के लिए. इथे ना आपलं मोजितो आलंय. मेन कोर्समध्ये काय आहे ना एवढं? मेन कोर्समध्ये यांच्याकडे एवढ्या व्हरायटीज नाही आहेत. अच्छा, स्टार्टरमध्ये त्यांच्याकडे काय काय आहेत त्या व्हरायटी. बेसिकली मी यांच्याकडे बघितलं व्हेजिटेरियनमध्ये जास्त ऑप्शन्स आहेत. अच्छा, सगळे डेझर्ट घेऊन आलोय. गुलाबजामुन सुद्धा आहे पण प्लेटमध्ये जागा नव्हती म्हणून मी आणलं नाही. हा केक आहे, हा केक आहे, हा पण केक आहे. हे आपलं वॉटरमेलन जेली रबडी सारखं आहे. आणि हे पण एक काहीतरी डेझर्ट आहे. तुम्ही पण आलात ना, सगळ्या गोष्टी इथे ट्राय करा. आणि हे बघा मामा पण तेच खात आहेत. वॉटरमेलन खात आहेत आणि बिया खाली तुपत आहेत. आता आपलं मसाला कोक आणलंय तर आता ते सर्व करतायत. बोल. हे औषध आहे खरं. पप्पा आहे ना आता मेन कोर्स घेऊन आले. हा सरकतो एक मिनिट. या साईडला कसला तरी हलवा आहे, मध्ये गुलाबजामुन आहे आणि हे कदाचित शेवयाची खीर आहे आपली. आणि त्याच्याच बाजूला इथे आईस्क्रीम आहे. हे तुम्ही असं स्वतः ओपन करून घेऊ शकता. इथे ठेवलंय. शिवांश काय हवं तुला? कुठे? अरे पुढे बघ, कुठे जायचं आहे? बघा माझा हात पकडून मला घेऊन चाललाय. गुलाबजामुन घेतले का? मामाने जास्त करून आहे ना स्टार्टर खाल्ले आहेत म्हणून त्यांना आता काय नको आहे. खूप खाल्लं केले का? 99 रुपये आपले 900 रुपये सॉरी वसूल केलेला. जुजू काय सांगितलंय? आणि स्ट्रॉबेरी आहे. पान आणि स्ट्रॉबेरी. या साईडला कुल्फ्या ठेवल्यात. तर असं फुल तुम्हाला कस्टमाइज करून पण मिळतं. जिजू काय बोलतायत तिला आहे ना, तिला कळत नाही आहे कारण की सारखं जिजूंचं चेंज होतं आहे. ती पण कंटाळली. सब्जा टाकला. अजून काय टाकायचं आहे का? दीदी बघा काय घेते, गुलाबजामुन आणि मूंग दाल हलवा. आई सोडू नको, 900 रुपये वसूल कर बस. केलेच बघा तिने खाली सांडून. तेव्हा सगळे डेझर्ट ट्राय करा. एक अशी डिश घ्यायची. संपलंय का? हे उरलेलं सुरलेलं तरी घे. खीर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुलाबजामुन टाकून घेतले. मला असं खायला आवडतं. इथे पप्पांनी रोटी आणि मेन कोर्स चालू केलंय. कसं आहे मेन कोर्स? एवढं काय ठीक नाही, व्यवस्थित आहे ना? मी तर आता माझं हे खाऊन झालं. आता हे खातोय. या साईडला आईस्क्रीम आहे, साईडला मोजितो. मम्मी शिवांची टीचर आली आहे ना?
अरे खरे तिथे बसली आहे. चल 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 पिक्चर बघायला आली आहे वाटतं मॉलमध्ये ना. ऐकत नव्हतं म्हणे आम्ही असं बोललो की टीचर आली आहे. हा ना आईस्क्रीम खातोय, कोक पितोय. कोक पितोय ना. नाकातून वाहते गंगा. नाकातून गंगा वाहते तरी सगळं कोक बिक पितोय. वर्षा टीचर आली इथे गुडगुड म्हातारीच्या घरात. चल बघ बघ भुकते तरी सुद्धा त्याला प्यायचंय खायचं. खोकतोय बघा कसा. हे बघा मलाई पान आईस्क्रीम आहे ते आता आपण ट्राय करूया. आमचा पानवाला आहे ना सेम तसंच कसा फुगलाय बघा. उद्या 15 मिनिटं नाही उद्या 30 मिनिटं व्यायाम होणार आहे मामांचा योगा. आमच्या आत्याचं डेझर्ट बघा रबडी. आणि इथं नुसती कुल्फ्यावर कुल्फ्या मारते. आपल्या श्रीराम कुल्फीवाला नाही हा. श्रीराम कुल्फीवाले असल्यासारखं. घेऊन या आपली सार्वजनिक लाईन असते ना तसं उभं राहायला लागतं. मला नको बाबा टाईट झालोय मी. हे बघा पोट बघा किती पुढे आले. आणि मामांचं तर पोट पॅक. हे बघा पप्पा बघा त्या आईस्क्रीमची खीर करतायत. खीर कशाला करताय खावाला. गुलाबजामुन टाकलंय याच्यात. गुलाबजामुन टाकलंय. त्यांना आम्ही बोललेलो ना आमचा बर्थडे आहे म्हणून त्यांनी असा केक आणलेला कॉम्प्लिमेंटरी. तर आता जिजू आणि मम्मी आणि मामा 4 जणांचा बर्थडे होता म्हणून आम्ही पार्टी ठरवलेली. कापा पप्पांनी अजून एक कुल्फी आणली आहे. अशी ती कुल्फी आहे ते ट्राय करतायत. हे बघा आता आत्या विचारते लगेच गेली बघा घ्यायला. आणि हा केक तर आता आपल्याला काय जाणार नाही म्हणून आपण पॅक करून घेतोय. चला केक पण पॅक झालं आणि आपलं पोट पण पॅक झालंय. अरे थांब अजून खायला आणतायत. काय खाणार अजून. जिजू बोला किती आपलं टोटल बिल झालं कसं आहे व्हेज नॉनव्हेज साठी. मोजून 11 जण होतो. 11 जणांचं आपलं टेबल बुक केलं होतं. त्या हिशोबाने स्टार्टर अनलिमिटेड सर्व अनलिमिटेड आहे इकडे. आपलं बिल झालं होतं 12,700. बिल ओके होतं एवढा काही इश्यू नव्हता बिलबद्दल. बाकी सर्व्हिस पण त्यांनी चांगली दिली आणि बार्बेक्यू ऑलवेज सर्व्हिस चांगलीच देते की ओव्हरऑल बार्बेक्यू इज द बेस्ट फॉर लंच फूड. हा ब्लॉग आहे तर तुम्ही हा ब्लॉग बघितला की तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा त्यांना दाखवा आणि जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि शिवांश बोल हे काहीतरी दिलं आम्हाला बाहेर पडताना. बाय. बडीशेप दिली आहे. हे बघा जाताना आम्हाला बडीशेप दिली नव्हतं. अशा प्रकारे आपण आहे ना आजचा व्हिडिओ संपवूया. आता आम्ही पूर्ण मॉल फिरणार आहे पण ते तुम्हाला दाखवता येणार नाही कारण की एवढं खाल्लं आहे तर जिरवण्यासाठी आम्ही असं फिरणार आहे आणि माझी बॅटरी लो आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. सांगतो बार्बेक्यू नेशनला तुम्ही आहे ना एकदा तरी या इकडे. तुम्हाला एकदम वेगळा एक्सपिरियन्स मिळेल. आपण बाकीच्या हॉटेल्समध्ये जातो पण तिथे आपल्याला लिमिटेड ऑप्शन असतात. इथे तुम्हाला अनलिमिटेड ऑप्शन आहेत. जे पाहिजे ते खा म्हणजे फुटेज कवर चालेल. तर मित्रांनो आपण असा व्हिडिओ संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण परत भेटूयाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.